क्रांतिकार्यासाठी शिक्षण आणि क्रांतिकार्यासाठी घरही सोडून आलेल्या सुनीताबाई पुलंच्या प्रेमात उडाल्या. 80 वर्षांपूर्वी लग्नाच्या कर्मकांडाची काय किंवा नोंदणी पद्धतीनं सही करण्याची काय कोणतीही आवश्यकता सुनीताबाईंना वाटत नव्हती. हे आज पाहिलं तरी सुद्धा आपल्याला अचंबा वाटतो. भाई खोलायचंय आणि भाईचा वेळ फुकट जाईल म्हणून बाई नाराज व्हायच्या. मुलांना माणसांकडून ऊर्जा मिळेल. बाईंना सतत कार्यमग्न असण्यातनं ती मिळायची. व्यवहार हा भाईंचा प्रांत नव्हे. बाई पराकोटीच्या व्यवहार त्यांच्या आठवणी अशा कार्यक्रमांच्या स्वरूपात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं हे देखील आपण सगळेजण करू शकतो. आणि म्हणूनच तुमच्यापैकी प्रत्येकाच्या घरी एखाद्या कार्यक्रमाला, कुणाच्या 60ला, 75ला, कोणाच्या वाढदिवसाला किंवा लग्नानंतरच्या एखाद्या मैफिलीला तुम्ही आम्हाला या आठवणी जागवण्यासाठी नक्की बोलवा, असं आवाहन आम्ही मायलेक मिळून तुम्हाला करतो आहोत. प्रत्येकाच्या घरी पुलंची सगळी पुस्तकं नक्की असणार आहेत आणि त्याची आपण सगळ्यांनी पारायण केली. मी बघते त्यात एकही पण उठलेला नाहीये, म्हणजे उठवत नाही कोणाला, इतके भाजून सगळे गेलेले आहेत. सर्वांना नमस्कार. कार्यक्रमासाठीचा संपर्क क्रमांक देते आहे मी 9372613908. धन्यवाद. अलका सुहास जोशी माझं नाव. माझा मुलगा प्रणव सुहास जोशी. आपण आधी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. अलका जोशी DMC म्हणजेच मुंबई महानगरपालिकेतून अधिकारी पदावरून स्वेच्छानिवृत्ती. पत्रकारितेचा डिप्लोमा झालेला आहे. BA केला आहे. स्टॅट्स आणि इकॉनॉमिक्समध्ये मराठी साहित्यात MA केला आहे. ठाणा कॉलेजमध्ये डिप्लोमा इन आर्किओलॉजी आणि विथ डिस्टिंक्शन हे ती उत्तीर्ण झालेली आहे. आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर किंवा युवा वाहिनीवरचं बरेच कार्यक्रमांचं लेखन तिने केलं आहे. अस्मिता वाहिनीवर मालिका लेखन केलेलं आहे. साप्ताहिक मेळट आणि दिवाळी अंकांमध्ये तिने लेखन केलेलं आहे. आत्ता नुकताच महाराष्ट्र टाइम्समध्ये रसाळ आख्यान तुम्ही वाचलं असेल बऱ्याच जणांनी, तर तो सुद्धा तिचा लेख आत्ता गेल्याच शनिवारी प्रसिद्ध झाला होता. अशा आता सगळ्या क्षेत्रात चमकणारी. आणि मुंबई मेरी जान हा सुद्धा ती एक कार्यक्रम करते, तो सुद्धा आपल्या कट्ट्यावर आपण डिसेंबरमध्ये केला होता. आणि आज एक अतिशय आगळा कार्यक्रम की ज्याचा आजचा 12वा प्रयोग आहे, तर तो ती आपल्याकडे सादर करणार आहे. तुझी गोड पेंचना. त्याच्यामध्ये तिला साथ देत आहे तिचा मुलगा प्रणव जोशी, ज्यांनी BCom करून नंतर आयटा फाउंडेशन कोर्स केला आहे ट्रॅव्हल अँड टुरिझमचा. स्वतःची त्याची ट्रिप साथी नावाची ट्रॅव्हल कंपनी आहे, ज्यातर्फे तो वेगवेगळ्या ठिकाणी टूर्स नेतो. त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे मुंबई हेरिटेज वॉक आणि एक स्पेशल टूर टू राजभवन हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. तसंच त्याचं स्वतःच YouTube चॅनलही आहे. तर आज आपण त्या दोघांचा मिळून हा कार्यक्रम इथे आपल्याकडे सादर होणार आहे. पु ल देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे यांच्या सहजीवनावर आधारित. आपल्याला माहिती आहे की 2025 हे वर्ष सरून जवळ 6-7 महिने आता होत आले. 2025च्या जून महिन्यामध्येच महाराष्ट्राचं सांस्कृतिक दैवत असलेल्या पु ल देशपांडे यांना जाऊन बरोबर 25 वर्ष झाली. योगायोगानं 2025 याच वर्षामध्ये त्यांच्या पत्नी सुनीताबाई देशपांडे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालं. ते येत्या 3 जुलै 2026ला समाप्त होईल. सुनीताबाईंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं त्यांच्यावर आणि पुलंच्या सहजीवनावर एक कार्यक्रम करायचा असं आम्ही दोघांनी ठरवलं आणि माझ्या मुलांनी मला त्यात मनपूर्वक साथ दिली. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, हा खरं तर अगदी घासून गुळगुळीत झालेला वाक्प्रचार नाही का. पण ज्या वेळेला आपण पु ल आणि सुनीताबाई यांचं प्रतिभावंत साहचर्य पाहतो, त्यांचं बुद्धिमान शब्द वैभव पाहतो, त्यावेळेला बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देयर इज अ वुमन ही म्हण किती सार्थ आहे याची खात्री आपल्याला पटते. कसं होतं या विलक्षण प्रतिभावंत दाम्पत्याचं सहजीवन. पु ल देशपांडे यांच्यासारख्या निष्कांचन बिजवराशी सधन आणि सुंदर असलेल्या सुनीताबाईंनी विवाह मुळात केलाच का असेल, त्याबद्दल खुद्द पु ल देशपांडे यांचं काय म्हणणं आहे. संसाराला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीची 12-13 वर्ष ह्या दोघांना किती खडतर गेली असतील या गोष्टी आपल्यापैकी बहुतेकांना माहिती नसतात. पैसुदान वाजली घाट
पैसुल्यान वाजली घाट, दाटलं म्हणीचा कंठ काठ, सावळ्याने घमघमाट सुटलं त्या खिणा, मंद मंद वाजत राहिली तुझी पैंजणा. त्यांची स्वतःची इच्छा शिक्षिका किंवा डॉक्टर व्हावं अशी होती. 1942 साली महात्मा गांधींनी चलेजाव आंदोलन छेडलं. सुनीताबाईंच्या घरी काँग्रेसचे संस्कार होतेच. चळवळीत झोकून देत त्यांनी शिक्षण अर्धवट सोडलं आणि सुनीताबाई तडक मुंबईला गेल्या. क्रांतिकारकांची पत्रकं, बॉम्ब तयार करणं अशा खतरनाक कामात त्या सहभागी झाल्या. सुनीताबाई विलक्षण स्वाभिमानी होत्या. आपला आर्थिक भार आपण स्वतःच उचलला पाहिजे ही त्यांची तत्व होती. त्यामुळे दादरच्या ओरिएंट हायस्कूलमध्ये त्यांनी नृत्य शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. सुनीताबाई करारीपणाने मुंबईत एकट्याच राहू लागल्या. चळवळीत पडल्यानंतर त्यांनी कपाळाला कुंकू लावणं, अलंकार धारण करणं सोडूनच दिलं. स्वतःचं सर्वस्व चळवळीला अर्पून टाकीन अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती. पण मग त्या सहीला तरी आपण एवढं महत्व कशाला द्यायचं? लग्न म्हणजे काय? ज्या क्षणी दूर व्हावंसं वाटेल त्या क्षणी ती सही तरी आपल्याला अडवणारे थोडीच. बंधन असह्य झालं तर झुगारता येतं, पण या क्षणी भाईला वाटतंय ना लग्न व्हावं, माझ्याकरता हो म्हण असं तो म्हणतो आहे ना, मग त्याच्यासाठी ते करायला काय हरकत आहे? काळाच्या 60-70 वर्ष पुढचा विचार करणाऱ्या स्वतंत्र विचारांच्या सुनीताबाईंची आणि पुलंची पहिली भेट कुठे झाली असेल? त्याबद्दल खुद्द पुलंनीच फार छान सांगितलंय बरं का. जब्बार पटेल यांच्या एका लघुपटात पुलं म्हणताय, आणि एके दिवशी असाच एका रिकाम्या तासाला मी अशा शिक्षकांच्या कॉम्युनिटीमध्ये बसलो होतो. तेवढ्या समोरच्या दारातून पांढरी शुभ्र साडी, खादीचा पांढरा शुभ्र ब्लाऊज, अंगावर एकही अलंकार नाही, कपाळाला कुंकू नाही अशा थाटात एक सुमारे 16-17 वर्षाची गोरी पान तरतरी तरुणी, ही अशी झपाझप दारुण आत. तिचं नाव सुनीता ठाकूर. हा परिपाठ मग पुढे अनेक वर्ष चालला. लग्नातच झालं, पण आर्थिक स्थैर्य मात्र अजिबात नव्हतं. पुलं आणि सुनीताबाईंसारख्या मनस्वी कलावंतांना शाळेत नोकरी करणं मानवणारं नव्हतंच. म्हणून मग 46 साली मुंबईतील नोकरी सोडून दोघेही जण पुण्याला आले. पुलांच्या पुढच्या वाटचालीच्या दृष्टीने पुणे सर्वोत्तम म्हणून SP कॉलेज जवळ दोघांनी विरार थाटलं. पुढे काफिला इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका सुनीताबाई तंबू. आणि पुलं दोघंही या चित्रपटात चपखल दिसले. दुर्दैवानं हा चित्रपट काही गाजला नाही, परंतु त्यातलं वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम हे गाणं मात्र गाजलं. जुलै महिन्यामध्ये सुनीताबाईंचा वाढदिवस असेल. तुझ्या वाढदिवसाला काय भेट देऊ सुनीता असं पुलंनी सुनीताबाईंना विचारलं. तुझे आहे तुझपाशी या नाटकाचा 3रा अंक भाईकडून बरेच दिवस रेंगाळलेला होता हे बाईंच्या लक्षात आलेलं होतं. म्हणून याच नाटकाचा 3रा अंक मला भेट म्हणून हवाय ना भाई असं बाईंनी त्यांना बजावलं. सुबत्ता दार ठोठावायला लागली, जणू उन्हात चांदणं हसलं. बटाट्याची चाळचं पहिलं अभिवाचन डॉक्टर नारळीकरांच्या घरी घडलं. भारतात दूरदर्शन सुरू झालं आणि पुलंची निवड दूरदर्शनसाठी झाली. भाग्ययोगाला पुलंची दूरदर्शनसाठी दिल्लीला बदली झाली. अप्रिय गोष्टीबद्दल त्यांनी सुनीताबाईंना सांगितलं. दोघं जण जेवायला बसले. त्यावेळेला सुनीताबाई म्हणाल्या,
भाई दे सोडून ती ताबेदारी. ऐकूया मल्लिकार्जुन अण्णा हा सुनीताबाईंनी लिहिलेला लेख. एकदा मल्लिकार्जुन अण्णा दिल्लीला आमच्या घरी आले. त्यांचा मुक्काम पडे तेव्हा सारं घर संगीतमय झालेलं असे. अण्णांच्या गरजा अगदी साध्या. त्यांना लागणाऱ्या ठराविक विड्यांची बंडलं, उकळून गार केलेलं पाणी, उदबत्त्या, त्याची खोली मी त्यांना लागेल तशीच तयार करून ठेवत असे. त्यांना या सगळ्याची खात्रीच असे. स्वतःच्या घरी राहावं इतक्या निर्धास्त मनानं ते आमच्या घरी येऊन राहत असत. त्यांच्या आवडीनिवडी मला ठाऊक झालेल्या होत्या आणि त्या सगळ्या मी अगत्यानं पुरवत असे. आणि म्हणूनच मल्लिकार्जुन अण्णा नेहमी आमचं ताई म्हणजे आमचं आई आहे हो असं प्रेमाने सगळ्यांना सांगत. अण्णा भैरव गायले. भाईच्या वाढदिवसाची ही अनोखी भेट होती अण्णांच्या पवित्र गाण्याची. घोटभर पाणी वाया गेलं तरी त्यांना ते खपत नसे. त्यांच्या काटकसरी स्वभावाची टिंकल भाई सकट सगळे जण यथेच्छ करतात. शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी दिलेलं घरच्या आनंदाचं फूल त्यांनी 15 दिवस टिकवलं होतं. भाई त्यावर चेष्टा करत म्हणायचे की त्या करतात ना तो जपानी एकेबाना आणि तू महिनाभर करतेस ना तो सुकेबाना. त्यांना भेटायला रंगमंचावर आले. सुनीताबाईंनी सहजच त्यांच्याकडून ती पानपट्टी स्वतःच्या हातात घेतली आणि आता ती भाईंना द्यायची. त्या अगोदर त्यांना काय वाटलं कोण जाणे, त्यांनी ती सहजच उघडून पाहिली. पाहतात तो काय, त्या पानपट्टीमध्ये लहान लहान खिळे भरलेले होते. या दोघांचं अद्वैत किती विलक्षण होतं हे अशा लहान लहान प्रसंगांमधून ठळकपणे जाणवतं. बटाट्याच्या चाळाचे 50 प्रयोग झाले तेव्हा पुलंनी वाऱ्यावरची वरात हा नवीन बहुरूपी प्रयोग लिहिला. त्याला पण प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. वाऱ्यावरची वरात मध्ये सुनीताबाई कडवेकर मामींचा ठसकेबाज रोल करत असत. गेल्या आठवड्यात आम्ही आरती प्रभूंच्या कविता वाचनाला आलो होतो. नेहमीप्रमाणे सुनीताबाईच भाव खाऊन गेल्या. यापुढे आमंत्रण पत्रिकेत आजचा प्रयोग कविता वाचन, प्रमुख भूमिका सुनीता देशपांडे आणि साथीला पु ल देशपांडे असं छापत चला. काहीतरी वाजवणार आहे. काय वाजवू सांग बरं, मुलं म्हणाले. वाजव ना, काहीही वाजव. गगन युगवाला सायंतारा वाजवशील. भाईंची बोट स्वरपट्टीवर फिरली. दरबारी कानडा रागाचे गोड सूर असं म्हणतात उमटतात. पुस्तकाची रॉयल्टी सुनीताबाईंना मिळाली तेव्हा त्या प्रेमाने भाईंना म्हणाल्या, भाई माझी रॉयल्टी आली आहे, तुझ्यासाठी काय आणू. त्यावर आपले मिश्किल भाई त्यांना म्हणाले, बर तुझी रॉयल्टी. भाईंच्या सगळ्या आजारपणात सुनीताबाईंनी जी शुश्रूषा केली तिला तोडच नाही. भाईंचं शारीरिक आरोग्य ढासळत होतं तरी सुद्धा मानसिक दृष्ट्या ते खचू नये यासाठी सुनीताबाई कायम सजग राहिल्या. भाई गेल्यानंतर त्यांचा संपूर्ण लेखन संसार सुनीताबाईंनी विभूतीने आवरला.
भाईनं न पटलेलं काही अपूर्ण लेखन होतं, त्याच्या त्यांनी पाडून चिंध्याही केल्या. पुलंची भाषणं त्यांनी मुद्रित रूपात प्रसिद्ध केली. आपला प्रत्येक पैसा समाजाच्या उपयोगी पडावा हा विचार एकदा ठरला ना, मग आपल्या वैयक्तिक गरजा कमीत कमी असायला हव्या, तरच आपण खरे समाजाभिमुख झालो. ही त्यांची तत्व होती जी त्यांनी कटाक्षाने पाळली. भाईंच्या लेखन रॉयल्टीबाबत बाई कमालीच्या जागरूक होत्या. तत्कालीन मराठी सारस्वत व्यवहारात लेखन रॉयल्टी बद्दलची इतकी काटेकोर दक्षता त्या काळी शोधूनही सापडत नव्हती. जाहला सूर्यास्तराणी खोल पाणी जात असे, दूरचा तो रान पक्षी ऐट आता येत असे. मेघ रेंगाळून गेला क्षितिजरेगी किरमिजी, मेघ रेंगाळून गेला क्षितिजरेगी किरमिजी, वाजती या मंद घंटा कंप त्यांचे गोड. भेटत राहूया, पुलंच्या सुनीताबाईंच्या आठवणी जाग्या ठेवूया. नमस्कार आणि शुभरात्री. ऐकूया. आता 1-1.5 तास आपण सर्वजण अगदी पुलमय होऊन गेलो होतो. तर असे पुलं आपल्या सगळ्यांचे लाडके, त्यांचं सहजीवन आज अलकाताईंनी इतकं आपल्या म्हणजे अक्षरशः आपल्या समोर उभं केलं. आणि या त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे परस्पर भिन्न स्वभाव असलेल्या या दोघांचं इतकं सुंदर सहजीवन आपल्याला कळलं. बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नव्हत्या, त्या यांच्यामुळे आज आपल्याला कळल्या. आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण कसा आनंदाने जगायचा किंवा प्रत्येक गोष्टीत कसा आनंद घ्यायचा हे या दाम्पत्याने कसं अनुभवलं हे आज बाईंनी आपल्या पुढे उलगडलं. आणि त्याच वेळेला त्यांच्या मुलांनी त्यावर दृक्श्राव्य ह्याच्यावर सुद्धा आपल्याला ते सांगितलं, त्यामुळे ते जास्त आपल्याला प्रभावी वाटलं आणि जास्त अपील झालं आपल्याला. तर असा हा सुंदर कार्यक्रम, कारण पुलंबद्दल किती बोलायचं आणि किती सांगायचं हे आपण सगळेजण पुलंमय आहोत. आपल्याला सगळ्यांना पुलंच्या प्रत्येक कार्यक्रमाविषयी, प्रत्येक नाटकाविषयी, प्रत्येक सिनेमाविषयी बरीच सगळी माहिती आहे. खूप आभार तुमचे. तर माझ्याकडे एक पाकिट आहे बक्षिसाचं. अधिक मास आहे आणि आमच्या अनुश्री भिडे म्हणजे अत्रेकट्टेची माय, तिचा नेहमीच काही असलं की पुढे हात जातच असतो. त्याबरोबर लगेच पाकिट घ्यायला बक्षीसचं पाकिट तयार झालं. आणि आता मी म्हणजे तिला विनंती करते की तिने स्वतःच्या हस्ताने, हे अधिक मास आहे म्हणाली, या विषयावर चांगलं बाळ कुठचं असेल, एवढ्या सुंदर कार्यक्रमाला काही बक्षीस देण्याचं चांगली गोष्ट असेल का असं म्हणून तिला आता मी विनंती करते की तिनेच हे व्यासपीठावर जाऊन हे तिचं सत्पात्री दान द्यावं, देऊन टाकायचं. आणि त्याच्यात आपल्या साधेपणातच धन्यता मानायची अशा आमच्या अनुचिताई पुढे त्यांनी 5,000 रुपये दिलेले बक्षीस. नागपूरला चालले होते, पुण्यात बस क्लासनी होते, माझ्या वडिलांचा क्लास. पुण्याला भाई आणि सुजाताई माझ्या बोलीचं 2 मिनिटात टेन्शन नाही आणि दुसऱ्या मिनिटाला तरी माझं टेन्शन दूर झालं. संपूर्ण प्रवास माझा इतका मोकळा की माझ्याची पोळी भाजी सुद्धा तरी खेळायची. त्यावेळेला फोटो करायला काही साधन नव्हतं.